श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे। तो असा आहे की अभ्यास। जी मुलं अभ्यास करत नाहीत अथवा ज्यांच्या लक्षात राहत नाही अशा मुलांचे पालक अत्यंत टेन्शनमध्ये असतात। टेन्शन घेऊन अगदी त्या मुलांच्या मागे लागलेले असतात। सतत त्यांना अभ्यास कर करत असतात। परंतु त्या मुलांचा त्यात काही दोष नाही। जेवढी त्यांची बुद्धी आहे तेवढंच ते अभ्यास करणार। त्यामुळे अशा वेळेस त्यांच्याकडनं थोडी उपासना करून घ्या। बुद्धीची देवता गणपती आणि सरस्वती यांचे खूप छान मंत्र श्लोक आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। ते केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ निश्चित होईल। मुलगा पहिलीला असू दे अथवा 10वीला असू दे अथवा एखाद्या डिग्री अथवा डिप्लोमाला असू दे, पण प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलांनी खूप पुढे जावं आणि खूप चांगलं पॅकेज घ्यावं। पण असं प्रेशर त्यांना देऊ नका। तर आपण याच्यामध्ये प्रयत्न करू शकतो। तर अशा वेळेस मी तुम्हाला गणपती उपासना करायला सांगेन। गणपतीचं प्रणम्य शिरसा देवम जो आहे ते अथवा साष्टांग नमने ही स्तोत्र गणपती स्तोत्र तुम्ही बोलू शकता। अथर्व शीर्ष आहे ते सुद्धा अत्यंत प्रभावी आहे। त्याचप्रमाणे सरस्वतीचं नमस्ते शारदा देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदो भव हा श्लोक जो आहे हा पण म्हटल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये या स्मरण शक्तीमध्ये वाढ होते। त्याचप्रमाणे ओम सरस्वते नमः या मंत्राचा 108 वेळा जरी उच्चारण केले तरी सुद्धा तुम्हाला मुलांच्या बुद्धीमध्ये म्हणजे हा मंत्र मुलांकडनं बोलून घ्यायचा आहे। तर मुलांच्या बुद्धीमध्ये तुम्हाला बराच फरक जाणवेल। त्याचप्रमाणे एक कार्तिक स्वामींचं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे स्तोत्र सुद्धा अत्यंत प्रभावी आहे। हे स्तोत्र मुलं 10 वर्षाच्या आतील असतील तर आपल्या आईने त्या मुलांना बोलून दाखवलं तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या मुलांचं ही उपासना जर करून घेतली तर तुमचाही ताण कमी होईल आणि मुलांचाही। तर त्यामुळे आपल्या ज्या दैवत आहेत बुद्धीच्या देवता आहेत गणपती सरस्वती आणि कार्तिक स्वामींचं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे जर तुम्ही नित्य नियमात पठण केल्याने तुम्हाला तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये बराचसा फरक जाणवेल। माझे हे उपाय जर आवडत असल्यास माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।